तुम्हालाही आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी वाटलं असेल की आपण एवढा पैसा कमवतो, पण तो जातो कुठे? खरोखर मनाला विचारा, तुम्ही एवढे पैसे कमवता, पण ते नक्की जातात कुठे? जेव्हा गरज असते तेव्हा आपल्याला पैसा उपलब्ध होतच नाही आणि तो पैसा इन्व्हेस्ट कुठे होतोय, कुठे संपतोय, कुठे जातोय, काहीच आयडिया येत नाही. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मी आज तुम्हाला जो एक पर्याय सांगणार आहे किंवा जी टेक्निक सांगणार आहे ती काय अशीच हवेत सांगणार नाही आहे. तुम्ही ही जेव्हा मनापासून आजमावाल, जेव्हा तुम्ही मनापासून हे ट्राय कराल, तेव्हा नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरणार नाही. एकही रुपया खर्च करायची गरज नाही. पहिली तर गोष्ट, खूप सारे खोटे दातांड गुरुजी झालेत, त्यामुळे या चॅनलवरती तुम्हाला असलं काही बघायला मिळणार नाही. फक्त तुमच्या माइंडनं, तुमच्या माइंडच्या पॉवरनं आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादानं आयुष्य कसं बदलतं, कसं सुराला लागतं हे तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली गोष्ट तर, पैसा ही जी गोष्ट आहे ही कधीच आपल्या आयुष्यामध्ये उरत नाही. आपण प्रत्येक वेळी ठरवलेलं असतं, 10वीमध्ये असताना ठरवलेलं असतं की 12वी नंतर एक जॉब करेल, जॉबमध्ये महिन्याला एवढा पैसा मी कमवेल, घरात एवढा पैसा देईल, स्वतःवरती एवढा पैसा खर्च करेल, हे करेल ते करेल. पण अस्तित्वामध्ये असं कधीच होत नाही. एखादा नवीन जॉब स्विच केल्यानंतर भरमसाठ मोठी अमाऊंट असते किंवा छोटी अमाऊंट असते, त्या अमाऊंटमधलं हे असं करेल आणि एवढा पैसा मी सेव्हिंग करेल आणि फ्युचरमध्ये घर बांधेल, गाडी घेईल. ही सगळी स्वप्न फक्त स्वप्नच राहतात, कधीच पूर्ण व्हायला जात नाही. ह्याच्या मागचं रहस्य काय आहे किंवा ह्याच्या मागं टेक्निकल पॉईंट्स काय आहेत, किंवा आपण आपल्या माइंडमध्ये अशा काय गोष्टी फिक्स केल्या पाहिजेत की जेणेकरून दुसरं कोणी येऊन हे सोडवणार नाही, तर फक्त तुम्ही स्वतः श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ह्या गोष्टी सॉल्व्ह करू शकता. कसं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याआधी सांगेल, जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करून कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका. सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की भरपूर लोक म्हणतात की पैसा कमी येतो म्हणून तो खर्च होतो. हे सगळ्यात मोठं खोटं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची इन्कम कमी आहे म्हणून तुम्ही सेव्हिंग करू शकत नाही आहात, तर हे अजिबात योग्य नाही आहे. प्रत्येकाच्या कॅपॅबिलिटीनुसार, प्रत्येकाच्या कुवतीनुसार, प्रत्येकाच्या काम करण्याच्या ताकदीनुसार माणूस पैसा कमवत असतो. एखाद्या ऑफिसमध्ये, एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सफाई कर्मचाऱ्यापासून ते डायरेक्ट सिनियर ऑफिसरपर्यंत त्यांच्या जर इन्कमची आपण रेशो बघितला तर पूर्णपणे क्रॉस असतो. सगळ्यात कमी आपल्या एकदम सर्वसामान्य माणसांना जेवढा पगार असतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा मेन ऑफिसरला असतो, मेन मोठ्या जे मॅनेजर्स वगैरे त्यांना असतो. पण हा प्रॉब्लेम त्यांच्याही आयुष्यामध्ये आणि यांच्याही आयुष्यामध्ये आहे की पैसाच उरत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे की ज्यावेळी आपल्याकडे पैसा येतो किंवा ज्यावेळी आपलं पेमेंट होतं, ज्यावेळी आपल्याला काहीतरी मानधन मिळतं, काही पैसे मिळतील, त्यावेळी सगळ्यात पहिलं आपण येण्याआधीच भरपूर गोष्टी ठरवायचा प्रयत्न करतो. पण खरं बघायला गेलं तर आपण त्या गोष्टी कधीच ठरवत नाही, कारण आपण ठरवलेल्या गोष्टी सोडून आपण सगळ्या गोष्टी घेतो. एक नॉर्मल उदाहरण घेऊया. आपण महिन्याच्या एंडपर्यंत एखादी वस्तू विकत घ्यायची म्हणून भरपूर सेव्हिंग करायचा प्रयत्न करतो. त्या अमाऊंटपर्यंत आपण कदाचित थोडीशी सेव्हिंग केलेलं देखील असलो, पण थोडंफार कमी पडत असेल तर आपण कित्येकदा ती वस्तू स्किप करतो आणि ते पैसे संपवून टाकतो. सगळ्यात मोठा की पॉईंट याच्यामध्ये हाच आहे की पैसा कुठे जातो याची आपण माहितीच करून घेत नाही. कित्येकदा असं असतं की दिवसाला माझा खर्च 300 रुपये आहे, 400 रुपये आहे, पेट्रोलचा वगैरे धरून. भरपूर वेळा आपण याचा हिशोबच करत नाही. आपल्याला किती पैसा येतो, किती पैसा खर्च होतो, कशावर खर्च होतो, सवयी कोणत्या आहेत, या सगळ्या गोष्टी जर आपण ॲनालिसिस केलो तर तुम्हाला स्वतःला सगळ्यात मोठा धक्का बसेल की सगळ्यात जास्त वायफळ पैसा हा तिथेच जात असतो आणि ज्याच्यावरती आपण थांबवणं किंवा आळा घालणं खूप इझी असतं. श्री स्वामी समर्थांचे जे भक्त आहेत किंवा श्री स्वामी समर्थांचे जे मठात जाणारे लोक आहेत, त्या सगळ्या लोकांच्यामध्ये ही एक सवय मी खूप बघितली आहे की मनापासून ते स्वामी सेवा करायचा प्रयत्न करतात, मनापासून ते स्वइच्छेने सगळं करत असतात. पण त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो पैशाचा प्रॉब्लेम आहे ना, हा प्रॉब्लेम फारसा सेमच असतो. मी जसं म्हटलं की येण्याआधीच पैसा कुठे खर्च करायचा आहे, जिथे खर्च करायचा आहे तिथे महत्त्वाचं आहे का, ती गरज आहे की सोय आहे,
हे समजणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने जर पैसे उरले तर बचत करेन असं विचार जर तुम्ही करत राहिला तर आयुष्यभर बचत होणार नाही. हे मी स्वतः पर्सनल अनुभवातून सांगतोय. उरले तर बचत करेन हा डोक्यातनं विचार सगळ्यात आधी डिलीट करून टाका. जसं तुमचे मंथली एक्सपेन्सेस आहेत, जिथं तुम्हाला रिचार्ज करणं, मोबाईलचा रिचार्ज करणं, गाडीचा खर्च जे काही असेल, रेंट असेल, जसं एक महत्त्वाची जी पैसे जाण्याच्या गोष्टी आहेत तशीच एक गोष्ट सेविंग अशी जर तुम्ही केला तरच बचत होऊ शकते. नाहीतर आपण सेविंगला सगळ्यात शेवट ठेवतो, त्याच्यामुळंच सगळ्यात महत्त्वाचं बचत होत नाही. त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्यावरती विश्वास ठेवून जर आपण खरंच असं डोक्यामध्ये फिक्स केलो की आपले जसे मंथली एक्सपेन्सेस आहेत तसंच एक बचत नावाचं एक अकाउंट आहे किंवा एक बचत नावाचं आपण आपल्या ठिकाणीच कुठंतरी बिशी वगैरे करून ठेवलो आहे की महिन्याला न चुकता जसं मोबाईलचा रिचार्ज करतो, जसं महिन्याचं रेंट भरतो, जसं टी व्हीचा रिचार्ज करतो, जसं गाडीचा खर्च येतो, जसं पेट्रोलचा खर्च येतो, जसं आपण महिन्याला जेवणाचा खर्च करतो, त्याच पद्धतीनं पेमेंट झाल्यानंतर एक अमाऊंट, सर्टन अमाऊंट तुम्ही बचतीसाठी ही काढलीच पाहिजे. आपण कित्येकदा मठात जातो, स्वामींच्या मठात गेल्यानंतर माइंड पीस करण्यासाठी वेळ देतो. आपण बऱ्याचदा असं ठरवतो की मठात न जाता बाहेर बसून पण आपण माइंड पीस किंवा शांत आपण होऊ शकतो. पण जे मठात गेल्यानंतर माइंड शांत होतं किंवा जे पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात ते इतर ठिकाणी मिळत नाही. मग जसा आपल्या दिवसातला तो आपण वेळ काढून, टाईम काढून मठात स्वतः जाऊन ज्यावेळी आपण मनापासून स्वामींची भक्ती करतो त्याचवेळी जसं माइंड पीस मिळतं, डोकं शांत होतं, त्याच पद्धतीने पैसे देखील ज्यावेळी येतात तेव्हा आठवणीने ठरवून स्ट्रिक्टली एक अकाउंटमध्ये तुम्ही सेविंग कितीही अमाऊंट असेल, 1000 रुपये, 500 रुपये, काहीही असेल, पण न चुकता महिना टू महिना जसं तुम्ही बाकीच्या गोष्टी करता तसं त्या अकाउंटला सेविंग तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की छोटे छोटे खर्च आपण जे करतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींच्यामध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करतो, त्या छोट्या छोट्या गोष्टींचा जर तुम्ही बेरीज केला ना तर तुम्ही स्वतः थक्क व्हाल. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कधी जाणवत पण नाही की आपण एवढे पैसे खर्च करतोय, पण ज्यावेळी ते बंच ऑफ थिंग्स होतात, म्हणजे ज्यावेळी महिन्याच्या एंडला ते बंच बनतं की छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा एकत्र त्यांचा आपण एक व्हॅल्यू काढतो तेव्हा ती व्हॅल्यू अशी असते की कुठली तरी महत्त्वाची गरज भागू शकते, पण आपला पैसा हा एवढा त्याच्यावरती उडलेला असतो. त्यामुळं जिथं आपण खर्च करतोय तिथं खरंच गरज आहे का हे सगळ्यात आधी तुमच्या माइंडनं ठरवणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने अनावश्यक खर्च टाळण्याची गरज आहे. म्हणजे जे काही असेल, अगदी सोप्यातल्या सोप्या गोष्टीचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर इथून तुम्हाला 1 किलोमीटर जायचं आहे तर तुमच्याकडे 3-4 प्रकारचे साधनं असतात. कोणी सायकलनं जाऊ शकतं, कोणी गाडीनं जाऊ शकतं, कोणी रिक्षानं जाऊ शकतं, कोणी बसनं जाऊ शकतं, किंबहुना कोणीतरी फॅन्सी कॅबमध्ये जाऊ शकतं. आता याच्यामध्ये अनावश्यक गोष्टी टाळून जर तुम्ही पहिल्या दुसऱ्या ऑप्शनमध्ये म्हणजे रिक्षाने किंवा नॉर्मल कोणाच्या लिफ्ट मागून किंवा वॉट एव्हर इट इज कमीत कमी खर्चामध्ये जर तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर जसं चुकीच्या गोष्टींच्यामध्ये छोट्या खर्चातनं एक बंच बनला होता मोठ्या अमाऊंटचा, जे काही निगेटिव्ह आहे, जे की जाणार आहे, तसंच तुम्ही या छोट्या गोष्टींच्यामध्ये पैसे वाचवल्यामुळे एंड ऑफ द मंथ एक बंच तयार होईल जो की पैसे येणारा असेल, सेविंग होणारा असेल. त्यामुळे अनावश्यक खर्च जे आहेत ते टाळणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच पद्धतीने ज्यावेळी पैसे खर्च करतो त्यावेळी दिखावासाठी पैसे खर्च करणं हे जे एक सध्या ट्रेंड सुरू आहे ते सगळ्यात आधी बंद केलं पाहिजे. आपल्या एखाद्या कलिगकडं, आपल्या एखाद्या शेजाऱ्याकडं, आपल्या एखाद्या मित्राकडं एखादी गोष्ट आहे म्हणून ती गोष्ट आपण घ्यायलाच पाहिजे किंबहुना त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट, भारीतली गोष्ट घ्यायला पाहिजे. हा जो विचार आहे ना, हा विचारच आपल्याला गरीब बनवत चालला आहे. कारण आज कर्जाशिवाय कोणतीही गोष्ट घेता येत नाही. त्यामुळे कर्जात पडून जर तुम्ही फक्त दिखाव्यासाठी काही गोष्ट घेत असाल तर तुम्ही नक्की कुणाला फसवताय हे एकदा आत्मचिंतन करायची गरज आहे. जर तुम्ही एखादा आयफोन घेतला, त्या आयफोनची काहीही गरज नव्हती, तुम्ही तुमच्या नॉर्मल अँड्रॉइड फोनवरती काम चालवू शकत होता, तुम्हाला काही एक्सपेन्सिव्ह व्हिडिओज, एक्सपेन्सिव्ह शूट, अजिबात काय कमर्शियल काम करायचं नव्हतं, पण तरी देखील तुमच्या शेजाऱ्याकडं, तुमच्या पाजाऱ्याकडं, तुमच्या मित्राकडं, तुमच्या मैत्रिणीकडं आयफोन आहे म्हणून जर तुम्ही XYZ, मी फायनान्सचं नाव नाही घेत, पण फायनान्स करून किंवा कर्ज काढून जर तो मोबाईल तुम्ही विकत घेत असाल तर तो मोबाईल वापरून जुना होतो पण त्याचे हप्ते सुरूच असतात.
त्यामुळे ही गोष्ट मनापासून विचार करणं गरजेचं आहे की आपण सेविंग करायचं सोडून जर कर्जबाजारी होत असेल तर आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही. जेन्युइन गोष्टींच्यासाठी कर्ज काढायचं आहे, नक्की काढा. पण मनापासून मी इथं हेच सांगू शकतो की गरज नसलेल्या अनावश्यक गोष्टींच्यावरती खर्च करण्यापेक्षा अगदी फिजिकल दिसणाऱ्या गोष्टींच्यावरती खर्च करा. जसं की एखाद्या दिवशी स्वामी मठात काहीतरी तुम्ही प्रसाद दिला असेल किंवा तुमच्या ठिकाणी जिथं लोक भरपूर येतात, वयस्क लोक आहेत, तिथं जाऊन तुम्ही त्यांना काहीतरी मदत केली असेल. ज्या गोष्टी मनापासून तुम्हाला एक पॉवर डिझर्व करतात, तुम्हाला पुश मिळतो, त्यांच्या आशीर्वादाने माइंडला रिलॅक्स फील होतं, पॉझिटिव्ह वाईब क्रिएट होतात, मन शांत होतं आणि काहीतरी ताकद आपल्या मागे आहे, आपण चांगलं पुण्याचं भलाईचं काम करतो आहे असं मनाला ऑटोमॅटिक ज्यावेळी फील होतं तेव्हा नक्कीच आपलं माइंड शांत राहतं आणि आपण दिलेलं काम अजून चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो आणि काम चांगलं झालं तर पैसा नक्कीच चांगला येतो. त्यामुळे नक्की खर्च करायचा असेल तर अशा दिसणाऱ्या गोष्टींच्यावरती खर्च केलेलं कधीही चांगलं. त्यातल्या त्यात श्री स्वामी समर्थांच्यावरती विश्वास ठेवून स्वामी मठात जाणं, मठातल्या गोष्टी बघणं, ते थोडंफार मदत करणं, ह्या सगळ्या तुमच्या पर्सनल गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला माइंड रिलॅक्सेशन खूप जास्त मिळतं आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात गरजेचं आहे. जर सेविंग करायची असेल तर श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मी तुम्हाला जे सांगितलं आत्ता, या सगळ्या गोष्टी एकदा स्टार्ट करून बघा. 100% तुमच्या आयुष्यामध्ये बदल हा नक्कीच तुम्हाला जाणवेल, कारण तुम्ही स्वतःच तुमचे आयुष्य बदलू शकता. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल, पण त्याच्यासोबत तुम्हाला देखील काहीतरी करणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री स्वामी समर्थ.